मित्रा, आज मी तुला एक प्रश्न विचारतो की जीवनात तुला काय करायचंय. बरं ठीक आहे बाबा, मी नाही विचारत, घाबरला असशील. तू तुझ्या मनाला प्रश्न विचार की आयुष्यात तुला काय करायचंय. कन्फ्यूज झालास ना की यार मी तर हे बनायचं ठरवलं, तर आता हे करूया. कदाचित तुझे ड्रीम्स फिक्स असतील, तुझे गोल सेट केलेलं फिक्स असेल, पण तू गोंधळतो कुठे आहे की यार मला करायचं हेच आहे का. तसं ना, मी ड्रीम्सवर गोल्सवर व्हिडिओ बनवणारच आहे, पण आज आपल्याला बोलायचा वेगळा टॉपिक आहे. आज आपल्याला अभ्यासावर बोलायचं आहे. ओ, आता अभ्यासाचं नाव घेतलं म्हणजे नाही यार, बोर असेल व्हिडिओ. बघ, आता तुझी मर्जी, तुला व्हिडिओ बघायचा आहे की टाकून द्यायचा आहे, पण माझं सांगण्याचं काम आहे. आणि जर तुला अभ्यास हा नाव काढल्यावर झोप येते, तुला वाचू वाटत नाही, तुला पुस्तक हातात धरू वाटत नसेल, तर यार जगून फायदा नाही रे. आयुष्यात थोडीच वेळ भेटते आपल्याला, 4 ते 5 वर्ष असतात. आपले मोठे आपल्या पुढे जे निघून जातात ना, ते आपल्याला सांगतात की ह्या 4 वर्ष मेहनत घ्या. आयुष्यात एन्जॉय आहे, पुढे काम करावं लागतं, बरोबर आहे, पण तरीही एन्जॉय असतो, कारण की हेच तुमचे असतात मेहनतीचे दिवस. ह्याच दिवसात तुम्हाला संघर्ष करायचा असतो. जर तुमचं काही ड्रीम असेल, कोणाला डॉक्टर बनायचं असेल, कोणाला इंजिनियर, कोणाचं काय, कोणाला IPS IAS, कोणाचं वेगवेगळे स्वप्न असतील, तुम्ही लहान असो किंवा मोठे. आणखी जवळपास मी तर म्हणतो की हा व्हिडिओ बघणारा असशील तू 15 ते 25 या वयातला. पण मित्रा, जर तुझं ह्या एजमध्ये असशील ना तू, तर नक्कीच तुझ्यामध्ये काहीतरी उमेद असेल. आणि जर यूट्यूबवर एवढे हजारो व्हिडिओ सोडून तू हा व्हिडिओ बघत असशील, तर नक्कीच तुझ्यात काहीतरी आहे, तुझ्यात तळमळ आहे, तुला वाटतं, तुझ्यात जाणीव आहे की तू काहीतरी करणार आहेस. आणि मलाही वाटतं की तू नक्कीच काहीतरी करशील. बघ मित्रा, उठ, पुस्तक तर वाच. अरे एकदा वाचून तर बघ ना यार. नाही येत ना डोक्यात काही, तर पुन्हा एकदा वाच. काय फरक पडतो? एक पुस्तक 10 वेळा नाही, 1000 वेळा वाच, एकदा तरी ते लक्षात राहील. आणि कसं आहे मित्रा, आयुष्यात आपण एका दिवसात नाही, पण एक दिवस नक्कीच सक्सेसफुल होतो. आणि तेव्हा तुझ्यावर बघणारे, तुझ्यावर जळणारे, तुझ्यावर जळत असतील, आणि तेव्हा तू ताठ मानेनं उभा राहशील आणि तेव्हा सांगशील की बघा मी कोण होतो. आणि तुला हे प्रूव्ह करून दाखवायचंय. अरे मित्रा, लहानपणापासून तुझं स्वप्न होतं की तुला डॉक्टर बनायचं होतं, तुला इंजिनियर बनायचं होतं, तुला सिंगर बनायचं होतं, पण तू काय केलं? तेच तुझे मित्र, तेच सगळ्या त्याच गोष्टी. अरे ठीक आहे, एन्जॉय करायचा असतो, पण किती लिमिट्स, तू लिमिट्स क्रॉस केलेत. जर लिमिट क्रॉस केले असतील ना, तर फायदा नाही आहे. कुठलीही गोष्ट लिमिट असते, लिमिटेड असते. लोक म्हणतात की तुझे बाबा एवढ्या उन्हातानाचं काम करतात, शेतात जातात, आणि तू काय करतो घरात बसून? त्यांना सांगतो की बाबा मला कॉलेजचा अभ्यास आहे, मी अभ्यास करतोय. अरे तुला लाज नाही वाटत तेव्हा की बाबा काम करताय, बिचारी आई काम करते, आणि तू ते पुस्तकं धरून बसतो आणि वरून दाखवतो की मी अभ्यास करतोय, आणि खाली मोबाईलवरती गेम खेळत बसतो, मेसेजेस फॉरवर्ड करतो, तिच्याशी चॅटिंग करतो. लाज नाही वाटत रे आपल्याला तेव्हा? बघा, माझं सांगण्याचं काम आहे, जर तुम्हाला जाणीव नसेल आणि जर तुम्हाला या गोष्टीची जाणीव असेल, तर तुम्ही उठणार, कामाला लागणार. कसं आहे, तू एक सूर्य आहेस, फक्त गरज आहे सूर्योदय होण्याची. अरे उठ, आता तरी उठ. तू करून दाखवशील, आहे तुझ्यात ती ताकद, आहे तुझ्यात ती घमेल. माझं सांगण्याचं काम आहे, शेवटी निर्णय तुझा आहे.